मंडळी, सत्ताधारी भाजपकडून यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी 45+ जागा मिळवण्याचं टार्गेट ठेवण्यात आले. म्हणूनच त्यासाठी इतर पक्षातल्या नेत्यांचं इन्कमिंग सुद्धा सुरू आहे. पण यामुळे भाजप कोणाकोणाला संधी देणार हा प्रश्न निर्माण झालाय. त्यातही भाजपच्या माजी घटक पक्षांची या सगळ्यात खूपच जास्त नाराजी आहे. प्रहारचे बच्चू कडू, रासपचे महादेव जानकर आणि रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांनी महायुतीमधील मोठा घटक असलेल्या भाजपा विरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. अर्थात भाजपमध्ये एका बाजूने इन्कमिंग सुरू असताना सोबत असलेल्या पक्षांच्या नाराजांची संख्या सुद्धा वाढत चालली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये पक्षांची संख्या वाढली असली तरी यामुळे नाराज झालेल्या मनांचं काय, या प्रश्नाचं काही उत्तर नाही. पण मग प्रहारचे बच्चू कडू म्हणाले त्याप्रमाणे भाजप खरंच उपयोग संपला की फेकून देतं का, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, एकनाथ शिंदे यांची महायुतीमध्ये एंट्री झाल्यानंतर अजित पवारांची सुद्धा एंट्री झाली. त्यानंतर काँग्रेसमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून फुटाफुटीचा डाव सुरू झालाय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपाच्या गळाला लागले. अशोक चव्हाण नुसतेच गळाला लागले नाही तर भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी सुद्धा देण्यात आली. भाजपकडून लोकसभेसाठी येईल त्याला पवित्र करून घेण्याचं काम सुरू असतानाच त्यांचे जुने सहकारी किंवा छोटे पक्ष यांच्यातील खतखत मात्र आता बाहेर येऊ लागले. भाजपा आपल्या मित्रपक्षांना वापरते आणि योग्य वेळ आली की त्यांना संपवून टाकते, असा आरोप भाजपाच्या अनेक मित्रपक्षांनी यापूर्वी केलेला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी असा आरोप यापूर्वी अनेकदा केला आहे. आता या बाबतीतच मागे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर म्हणाले होते की भाजपा लहान पक्षांचा वापर करते, त्यानंतर त्यांना फेकून देते. त्यांच्याकडे मोठी माणसं आली की त्यांना छोट्या माणसांची काही गरज नसते. भाजपा आणि काँग्रेसची अशी गेल्या अनेक वर्षापासूनची पद्धत आहे. दरम्यान महादेव जानकर जे काही बोलत आहेत तसा अनुभव मलाही येऊ लागलाय, असं वक्तव्य प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी केलंय. बच्चू कडू म्हणाले, महादेव जानकर बोलले त्यातला थोडा अनुभव मलाही आता येत आहे. एखाद्या पक्षाला सोबत घ्यायचं आणि नंतर ठेचून काढायचं असं त्यांचं राजकारण आहे. हे चालतंय तोवर असंच चालत राहणार आहे. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यावर त्यांना त्यांची पुढची भूमिका विचारली असता ते म्हणाले, अशा भूमिका सांगायच्या नसतात, छत्रपतींची नीती राखावी लागते. बरं, बच्चू कडू आणि महादेव जानकर यांची नाराजी समोर आली असतानाच सदाभाऊ खोत यांनीही हसत हसत भाजपाला खोचक टोले लगावत आपण महायुतीतच असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. जेवढी येतील तेवढी पक्षात घ्या, पण आमची अवस्था काय केली तुम्ही, वावरातून बांधावर आणलं. पण आम्ही नरेंद्र मोदींबरोबर आहे, कारण महायुतीचं सरकार आणायचं असल्याचे सदाभाऊ खोत म्हणतात. मला पण खासदार व्हावं वाटतं. खासदार होण्यासाठी हातकणंगले मतदारसंघासाठी तयारी केली, पण शिवसेनेचा उमेदवार फिक्स केला, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे. पण एकंदरीतच या सगळ्या घटक पक्षांची स्थिती सारखीच आहे. भाजपची सोबत देऊनही या पक्षांच्या वाट्याला फार काही आलं असं अपेक्षित समोर आलेलं नाहीये. पण आता या घटक पक्षांना सोबत घेण्यासंदर्भात भाजपची काही रणनीती होती. सदाभाऊ खोत, राजू शेट्टी या नेत्यांना सोबत घेऊन भाजप हा पक्ष फक्त काही भटब्राह्मणांचा नसून तो कष्टकरी शेतकऱ्यांचा सुद्धा आहे, असं नरेशन सेट करण्याचा प्रयत्न केला होता. एकूणच काय तर या दोन नेत्यांना आणि पक्षांना सोबत घेऊन त्यांनी आपली शेतकरी छबी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महादेव जानकरांबद्दल बोलायचं झाल्यास धनगरांचा एक नेता आपल्यासोबत आहे असा मेसेज लोकांच्यात जावा यासाठी जानकरांना भाजपने सोबत घेतलं. यासोबतच महादेव जानकर हे 2014 साली बारामतीमधून लढले होते. त्यामुळे महादेव जानकरांना सोबत घेऊन बारामतीमध्ये मराठा वर्सेस धनगर असं राजकारण करून तिथे शरद पवारांना घेरता येऊ शकतं हे भाजप पक्षश्रेष्ठींना माहिती होतं. बरं, एवढंच नाही तर जानकरांमुळे महाराष्ट्रातल्या बहुतांश धनगर मतांचा फायदा हा भाजपाला झाला होता. तिकडे बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आहेत. त्या व्यतिरिक्त त्यांचं महाराष्ट्रात राजकीय वजन आहे. आता बच्चू कडू यांनी सुद्धा भाजपाला पाठिंबा दिला. पण आता या नेत्यांचं अलीकडे तितकंसं पॉलिटिकल मायलेज राहिलेलं नाहीये. त्याचं कारण म्हणजे सत्तेसोबत खूप काळ राहिल्यामुळे त्या नेत्यांची डॅमेज व्हॅल्यू निर्माण झाली. त्याचं कारण म्हणजे शेतकरी, धनगर, शोषित समाजाचा त्यांच्या प्रश्नांसंबंधी जो सरकारविरुद्ध रोष आहे तो या नेत्यांना सरकारसोबत असल्याकारणाने सहन करावा लागतोय. परिणामी हे नेते डॅमेज होत आहेत. अर्थात भाजप सोबत आलेल्या नेत्यांचं उपयोगिता मूल्य संपलं की त्याला बाजूला करतं असं त्यांच्यावर कायम आरोप होत आलाय. म्हणजेच काय तर धनगर समाजाच्या मागण्या मान्य होत नसतील तर भाजपसोबत सत्तेत आल्या कारणानं महादेव जानकर हे डॅमेज झालेत. सेम वे शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी हे डॅमेज झालेत. एकूणच या नेत्यांचं उपयोगिता मूल्य संपल्यामुळे भाजपने त्यांना सध्या साईडलाईन केलेलं आहे असा आरोप होतोय. त्यामुळे आगामी जागा वाटपात सुद्धा त्यांच्या वाट्याला फार काही येईल अशी शक्यता नाही. आता या नेत्यांसोबत रामदास आठवले यांच्या बाबतीत सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती आहे. वंचितच्या वाढत्या प्रभावामुळे रामदास आठवले यांचा राज्यात तितकासा इम्पॉर्टन्स दिसून येत नाही. आता ज्या कारणासाठी रामदास आठवले यांना भाजपने सोबत घेतलं होतं त्यात दलित, वंचितचे राजकीय ग्रेसचे पुढारी परिस्थितीनुरूप बदलले आहेत. त्यामुळे आता जरी आठवले शिर्डी लोकसभेसाठी इच्छुक असले तरी त्यांना ती जागा मिळेल अशी शक्यता कमी आहे. कालच आठवले यांनी भाजपने आपल्याला
सिरियसली घ्यावं असं वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे हे सुद्धा असे नेते आहेत जे आता भाजपकडून उपेक्षित आहेत। आता यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे शिंदे गट आणि अजितदादा हे भाजपसोबत आहेत। आता शिंदे गटाकडे सध्या 13 खासदार आहेत, पण भाजपा शिंदे गटाला इतक्या जागा देणं नक्कीच अफोर्डेबल नसणार आहे। अशा वेळी भाजपा यापैकी काही जागांवर शिंदे गटाच्या उमेदवारांना कमळाच्या चिन्हावर उभं करण्याची शक्यता आहे आणि ज्यावेळी भाजपाला केंद्रात स्पष्ट बहुमत मिळेल अशा वेळी तर भाजप विधानसभेला स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। त्यावेळी भाजप शिंदे गट आणि अजितदादा गटाला सोबत घेईल अशी शक्यता फारच कमी आहे असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। पण मग आता भाजपाला शिवसेना नकोय का? तर नाही, भाजपाला शिवसेना हवी आहे। बरं, फक्त आत्ताच नाही, अगदी सुरुवातीच्या काळापासून त्यांना ती हवी आहे। त्याचं कारण म्हणजे शिवसेनेनं सामान्य कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांना नेता बनवलं। त्यात मग एकनाथ शिंदे असतील, नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील, या सगळ्या सामान्य नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी ग्राउंड लेवलला शिवसेनेचं हिंदुत्व पोहोचवलं आणि तेच हिंदुत्व भाजपाला ग्रॅब करायचं असल्यामुळेच भाजपाला शिवसेनेची पहिल्यापासूनच गरज आहे। यासोबतच राज्यात मराठा सेंट्रिक राजकारण करण्यासाठी सुद्धा भाजपाला शिवसेनेची गरज लागेल। पण सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणावर मराठा नेत्यांचं भाजपमध्ये इन्कमिंग झाल्यामुळं भाजप आगामी निवडणुकीत स्वबळावर लढेल अशी शक्यता आहे। त्यामुळं जोपर्यंत भाजपाला ग्रामीण भागाच्या तळागाळापर्यंत रुजता येत नाही आणि जोपर्यंत त्यांना त्यांचा तोंडवाळा मराठा बहुजनवादी राजकारणाचा करता येत नाही, तोपर्यंत भाजपाला शिवसेना हवी असेल, त्यापुढे भाजप स्वबळावरच लढण्याची दाट शक्यता आहे। तर बघा, अशा प्रकारे भाजपने परिस्थितीनुरूप प्रत्येक घटक पक्षाच्या नेत्यांचं मायलेज उठवून त्यांना आता साईडलाईन करण्याची भूमिका घेतली असं बोललं जाते। पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? भाजप खरंच उपयोग संपला की फेकून देतं का? भाजप शिंदे गट आणि अजितदादा गटाबरोबर सुद्धा भविष्यात हाच अप्रोच ठेवेल का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।